नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल्स वर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपण डिटेल मध्ये डिस्कस करणार आहोत डिप्लोमाच्या थर्ड सेमिस्टरचा मेकॅनिकल ब्रांचचा सुंदर असा विषय ज्याचं नाव आहे थर्मल इंजिनिअरिंग। ठीक आहे ना, ज्याला तुम्ही प्रेमाने म्हणतात टीईजी, आणि याचा सब्जेक्ट कोड आहे बेटा 313351। तर के स्कीमचा सुंदर असा विषय आहे। तर यामध्ये नेमकं तुम्हाला शिकायचं काय बेटा, तर हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। पण जर समजा हा व्हिडिओ तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर बघत असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून द्या। कारण बघा बेटा, आपल्या YouTube वर दोन चॅनल आहे, एक म्हणजे विनीत सर ज्यावर भरपूर सारे एग्जामची अपडेट तुम्हाला मी देत असतो, आणि दुसरं म्हणजे विनीत ट्युटोरियल्स ज्यावर भरपूर सारे लेक्चर तुम्हाला पाहायला मिळून जातील। ठीक आहे, चला मग सुरुवात करायची। हो सर, आणि हो डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल्स ऍप्लिकेशन, ज्यामध्ये भरपूर सारे डिप्लोमा आणि इंजिनिअरिंगचे ऑनलाईन क्लासेस तुम्हाला अवेलेबल आहे, ते सुद्धा अफोर्डेबल कॉस्ट मध्ये। पण बघा बाळांनो, आपलं फक्त एकच मोठ आहे की महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे साध्या आणि सोप्या भाषेमध्ये। ठीक आहे, मग सुरुवात करायची। हो सर, ठीक आहे, चलो। तर बघा बेटा, थर्मल इंजिनिअरिंग। आता थर्म या शब्दाचा अर्थ असतो बेटा हीट, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला हीट रिलेटेड सर्व काही शिकायचं आहे। हीट काय असते, त्याचा वापर आपण कसा करून घेतो, थर्मल पॉवर प्लांट काय असतो, ज्या ठिकाणी बघा बेटा तुम्हाला माहिती असेल की पाण्याला गरम केलं जातं, पाण्याची वाफ तयार केली जाते, आणि या वाफेचं बघा, या वाफेची व्हेलॉसिटी वाढवली जाते। व्हेलॉसिटी वाढवली म्हणजे हाय व्हेलॉसिटी वाफ तयार केली जाते, व्हेपर तयार केली जाते, आणि ही सोडली जाते एका टर्बाईनच्या पात्यावर। मग या पात्यावर जोरात ती स्टीम पडते, मग ती आपलं जे टर्बाईनचं पात आहे ते गोल 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 फिरतं, मेकॅनिकल एनर्जी तयार होते। मग या मेकॅनिकल एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये अल्टरनेटर कन्वर्ट करतं, मग ती पुढे डिस्ट्रीब्यूट होते। तर डिस्ट्रीब्युशनचा पार्ट आपल्याला बघायचा नाहीये, पण बघा बेटा पाणी गरम कसं होतं, मग वाफ कशी तयार होते, मग बॉयलर म्हणजे काय, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी डिस्कस करायच्या आहे। हीट कशी ट्रान्सफर होते, सर्व या थर्मल इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला बघायचं आहे। मग ठीक आहे, सुरुवात करायची। हो सर, ठीक आहे ना, चला। तर बघा बाळांनो, इंट्रोडक्शन वगैरे द्यायची काही गरज नाही मला, तुम्हाला माहिती तुमचा मोठा भाऊ विनीत सर, ठीक आहे ना, भरपूर वर्ष आले डिप्लोमाच्या फील्डमध्ये शिकवतो बेटा, आणि भरपूर विद्यार्थ्यांना एक्झाम बद्दलचं गायडन्स वगैरे आपण करत राहतो, तसंच भरपूर साऱ्या गोष्टी करत राहतो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे। ठीक आहे, तर जास्त वेळ तुमचा घेत नाही। तर बघा बेटा, थर्मल इंजिनिअरिंगचा डिटेल आपण बघून घेऊ की याचं एक्झामचं पॅटर्न कसं असणार आहे। तर यामध्ये बघा बेटा, आपला सब्जेक्ट कोड आहे आपल्या विषयाचा 313351, त्याला शॉर्टकट म्हणतात बेटा टीईजी। मग तुम्ही आन्सर हे काय आहे, तर याला म्हणतात बेटा क्रेडिट पॉइंट्स। तर बघा, तुम्हाला सर्वांना माहिती असेल की न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार आता प्रत्येक पदविका असेल किंवा पदवी असेल तर त्यामध्ये विद्यार्थ्यांना क्रेडिट पॉइंट दिले जातात, आणि ही जी क्रेडिट बँक असते, म्हणजे तुमच्या नावाची क्रेडिट बँक, तुमच्या नावाचा एक अकाउंट आहे बेटा, त्यामध्ये तुम्ही किती एक्झाम क्लिअर केला त्यानुसार क्रेडिट जमा होत राहतात। वाटल्यास एक काम करेल मी, डिटेल एक व्हिडिओ बनवून टाकेल की क्रेडिट बँक काय असते, ही काय कामाची आहे, हे सर्व सांगून देईल वाटल्यास। ठीक आहे, चला। तर 3 तासांचा तुमचा थिअरी पेपर होईल बेटा, फायनल एक्झाम तुमची 3 तासाची होणार आहे। आणि बघा, तुमचं जे पेपर पॅटर्न तुम्हाला सर्वांना माहिती की 30-70चं पॅटर्न आहे। 30 मार्क तुमची युनिट टेस्टचा ऍव्हरेज आहे, युनिट टेस्टचा ऍव्हरेज। आता ऍव्हरेज कसं करता हे तुम्हाला भरपूर साऱ्या व्हिडिओज मध्ये मी सांगून दिलेलं आहे। ठीक आहे, चला। 70 मार्कचा फायनल पेपर असेल, आणि कंबाईन पासिंग तुमची असेल 40 मार्काची, म्हणजे 70 मार्क फायनल आणि 30 मार्क युनिट टेस्टचे। या दोघांचे मिळून 100 पैकी तुम्हाला 40 असायलाच पाहिजे। बघा बेटा, एक प्रॉपर तुम्हाला सांगतोय की भरपूर विद्यार्थ्यांनी यावेळेस काय केलं, युनिट टेस्टला लाईटली घेतलं बेटा। तर युनिट टेस्टला लाईटली घेऊ नका, मी पुन्हा सांगतो बेटा, कारण युनिट टेस्टला जर तुम्ही लाईटली घेतलं तर फायनल एक्झामला तुम्हाला जास्त मार्क काढावे लागतील, हे लक्षात ठेवा। कारण भरपूर विद्यार्थी यामुळे वायडी पडलेले, बॅकलॉग पडलेले, तर असं काही करू नका बेटा। ठीक आहे, चला। त्यानंतर तुम्हाला फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणजे एक प्रॅक्टिकल असेल, म्हणजे तुम्हाला मॅन्युअल वगैरे दिलं जाईल, मॅन्युअलवर रीडिंग वगैरे असेल, काही प्रॅक्टिकल्स तुमचे कंडक्ट केले जातील। ठीक आहे ना, तर 25 मार्काचा प्रॅक्टिकल असेल, त्यापैकी तुम्हाला 10 मार्क मिनिमम पाडावे लागतील। त्यानंतर फायनल समेटिव्ह एक्झाम म्हणजे पेपरच्या टायमाला तुमचं इंटरनल प्रॅक्टिकल राहील बेटा। इंटरनल प्रॅक्टिकल म्हणजे कॉलेजचेच एखादे शिक्षक येतील, तुमचे ग्रुप बनवतील, आणि तुम्हाला सांगतील की चल रे बाबा, हे प्रॅक्टिकल परफॉर्म करून दाखव बरं। तर जनरली काय होतं माहिती आहे, तुम्हाला प्रॅक्टिकल लिहायला लावतात आणि तुमची ओरल घेतली जाते। हा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे सर्व काही, म्हणजे मॅक्सिमम कॉलेजमध्ये तर हेच केलं जातं। कारण प्रॅक्टिकल तर जाऊ दे, आता बोलायला गेलं तर विषय गंभीर होऊन जाईल। ठीक आहे ना, प्रॅक्टिकल जास्त काही कॉलेजेसमध्ये होत नाही, पण बघा बेटा, इंटरनल म्हटलेलं आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रॅक्टिकल्स लिहावं लागेल, स्वतः कॅल्क्युलेट वगैरे करावं लागेल, आणि त्यानंतर तुमच्या ओरल वगैरे घेतल्या जाऊ शकतात। इंटरनल पण हे सर्व कॉलेजच्या हातामध्ये। त्यानंतर तुम्हाला ट्युटोरियल दिलं जाईल बेटा, सेल्फ लर्निंग असेसमेंट मध्ये तुम्हाला ट्युटोरियल दिलं जाईल। ट्युटोरियल म्हणजे काय हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे, काही असाइनमेंट तुम्हाला दिल्या जातील, त्या असाइनमेंट तुम्हाला लिहून जमा करायचे आहे। तर अशा प्रकारचं 175 मार्कांचं तुमचं काय असणार आहे, पूर्णच्या पूर्ण हा विषय असणार आहे बेटा। ठीक आहे, चला।
हे तुमचं पॅटर्न. मग सर चॅप्टर कोणकोणते असतील सांगा हो सर. ठीक आहे बेटा, चला तर बघा बाळांनो, आपले जे पण काही चॅप्टर्स आहे बेटा, तर यामध्ये कशामध्ये काय काय आहे हे आपण सर्व काही समजून घेऊ. ठीक आहे, चला तर बघा रे बेटा, पहिला चॅप्टर सुरुवात करू आपण पहिल्या चॅप्टर पासून. ठीक आहे ना, चला सर. बघा सर, तर पहिलं चॅप्टर आहे आपलं फंडामेंटल्स ऑफ थर्मोडायनामिक्स. म्हणजे थर्मोडायनामिक्सचे जे पण काही बेसिक कॉन्सेप्ट आहे बेटा, सर्व बेसिक गोष्टी, म्हणजे सिस्टीम म्हणजे काय, सराउंडिंग म्हणजे काय, बाउंड्री म्हणजे काय, ठीक आहे ना. किंवा त्यानंतर मग जर तुम्ही समजा बघितलं, काय करा बेटा, ओपन सिस्टीम काय असते, क्लोज सिस्टीम काय असते. तर बघा, सिस्टीम म्हणजे काय, एखादी अशी छोटीशी जागा की ज्याच्यावर आपण एनर्जी ट्रान्सफर किती होते, मास ट्रान्सफर किती होते, याचा आपण काय करतो, स्टडी करतो. बघा बेटा, एक अशी छोटीशी रिजन किंवा छोटीशी स्पेस ज्यामध्ये एनर्जी ट्रान्सफर किती होतंय, मास ट्रान्सफर किती होते, त्याचा आपण अभ्यास करतो. याला सिस्टीम म्हणतात. सराउंडिंग म्हणजे काय, सिस्टीमच्या बाहेरची संपूर्ण पोर्शन, संपूर्ण जागा, जिला आपण म्हणतो बेटा सराउंडिंग. आणि बाउंड्री म्हणजे काय, जी सिस्टीम आणि सराउंडिंगला वेगळं करते, त्याला बाउंड्री असं म्हणतात. अशा भरपूर सारा कॉन्सेप्ट आहे बेटा. त्यानंतर प्रोसेसेस वेगवेगळ्या काय असतात, रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय, जी मासवर डिपेंड करत नाही, एक्सटेन्सिव्ह म्हणजे जी मासवर डिपेंड करते. असे भरपूर सारे छोटे छोटे जे थर्मोडायनामिक्सचे बेसिक कॉन्सेप्ट बेटा, हे सर्व तुम्ही शिकणार आहेत पहिल्या चॅप्टर मध्ये, ज्याचं नाव आहे फंडामेंटल्स ऑफ थर्मोडायनामिक्स. म्हणजे थर्मोडायनामिक्सची जे पण काही बेसिक गोष्टी आहे, सर्व तुम्हाला या चॅप्टरला शिकायचे आहे. ठीक आहे, चला. तर चॅप्टर आहे तुमचं टोटल 12 मार्कांना, पण जवळपास हे चॅप्टर जाईल तुमचं 18 मार्कांना. कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पेपर जरी तुमचा 70 मार्काचा असेल ना, तर ऑर धरून तो जातो 102 मार्कांपर्यंत, 102 मार्क पर्यंत. तर बघा बेटा, ऑर सहित चॅप्टर 18 मार्कांचं आहे. पहिलं चॅप्टर करा, 18 मार्क आपले फिक्स करा बेटा. ठीक आहे, चला. त्यानंतर दुसरं चॅप्टर बेटा तुमचं आयडियल गॅसेस अँड स्टीम फंडामेंटल्स. आता आयडियल गॅसेस म्हणजे काय, तर बघा तुम्हाला सर्वांना माहिती होतं, मी तुम्हाला सांगितलं होतं की काय होतं की थर्मल पॉवर प्लांट मध्ये पाण्याला गरम केलं जातं, बरोबर आहे. मग पाण्याला गरम केल्यानंतर काय तयार होते, पाण्याची वाफ. मग या वाफेला अजून गरम केलं जातं, मग ही वाफ एकदम कडक होते, एकदम कडक. मग त्या वाफेचं रूपांतर होतं बेटा आपल्या स्टीम मध्ये, बरोबर आहे. मग या स्टीमच्या काही प्रॉपर्टीज आहे, मग या स्टीमच्या भरपूर साऱ्या प्रॉपर्टीज बेटा. मग या ठिकाणी तुम्हाला आयसोथर्मल प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस, आयसोबारिक प्रोसेस, आयसेंट्रॉपिक प्रोसेस, आयसेंथॅल्पिक प्रोसेस, पॉलिट्रॉपिक प्रोसेस, ॲडियाबॅटिक प्रोसेस, या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी शिकायच्या बेटा. ठीक आहे ना. मग त्याची काही न्यूमरिकल सुद्धा आहे बेटा. पीव्ही इज इक्वल टू MRT काय रिलेशन आहे, नंतर जनरल गॅस इक्वेशन काय आहे, आयडियल गॅस इक्वेशन काय आहे. मग गॅस बद्दल तुम्हाला सर्व काही शिकायचं. गॅसचे लॉज कोणकोणते आहे, कोणकोणते लॉ या ठिकाणी फॉलो केले जातात, त्या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी चॅप्टर नंबर 2 मध्ये शिकायच्या बेटा. तर चॅप्टर नंबर 2 मध्ये भरपूर सारे तुम्हाला न्यूमरिकल सुद्धा पाहायला मिळतील. ठीक आहे ना, भरपूर सारे न्यूमरिकल तुम्हाला पाहायला मिळतील बेटा. आणि हे चॅप्टर जवळपास तुमचं जाईल बेटा 24 मार्कांपर्यंत, 24 मार्कांपर्यंत हे चॅप्टर तुमचं जाणार आहे. तर सुंदर असं हे थोडंसं किचकट आहे, पण एक सांगतो बेटा, ज्याला आहे ना एक न्यूमरिकल एकदम फिक्स पडतं बेटा. त्याचा फॉर्म्युला आहे P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 V2 अपॉन T2. तर हे तुमचं जनरल गॅस इक्वेशन आहे. तर याच्यानुसार तुम्ही एक न्यूमरिकल सॉल्व्ह करू शकता. तर या बेसिसवर एक न्यूमरिकल तुमचं पडणार आहे. ठीक आहे, चला. हा नंतरचा विषय तुम्ही शिकाल आरामात. चला, त्यानंतर बेटा कॉम्पोनंट्स ऑफ स्टीम पॉवर प्लांट. आता स्टीम पॉवर प्लांट जर समजा आपण बघितलं, थर्मल पॉवर प्लांटला स्टीम पॉवर प्लांट म्हणतात बेटा. ठीक आहे ना. तर स्टीम पॉवर प्लांट म्हणजे काय, ज्या ठिकाणी पाण्याची वाफ केली जाते आणि या वाफेचा वापर करून इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. मग सर, मग या स्टीम पॉवर प्लांट मध्ये कोणकोणते डिव्हाइसेस आहे, तर सर्वात पहिले कोल हँडलिंग प्लांट, म्हणजे ज्या ठिकाणी कोळसा येतो, कोळशाची भुकटी केली जाते, त्याची बारीक बारीक पावडर केली जाते. हा कोळसा आणला जातो बॉयलर मध्ये. मग बॉयलर मध्ये हा कोळसा जायला जातो. मग बॉयलर, अरे वा, पहिलं आपलं काय, पहिलं डिव्हाइस कोणतं, आपलं बॉयलर, म्हणजे ज्यामध्ये पाण्याला गरम केलं जातं, पाण्याची वाफ तयार केली जाते. मग या बॉयलरवर पण वेगवेगळ्या बॉयलर माउंटिंग्स असतात, नंतर प्रेशर व्हॉल्व वगैरे असतात, नंतर मग भरपूर साऱ्या गोष्टी असतात. बॉयलर ऍक्सेसरीज असतात, ज्या काय करतात, बॉयलरची इफिशियन्सी वाढवतात. बॉयलरच्या सेफ्टी डिव्हाइसेस काय असतात, सेफ्टी इक्विपमेंट्स लावलेले असतात. नंतर मग समजा बॉयलर झालं, पाण्याची वाफ तयार झाली, मग पुढे नोझल असतो, बरोबर आहे. मग नोझल नंतर मग तुमचं टर्बाईन असतं, टर्बाईनचं पातं असतं, त्यानंतर मग अल्टरनेटर असतं. म्हणजे अशा भरपूर साऱ्या गोष्टी बेटा, कंडेन्सर असतं. त्या सर्व गोष्टी प्रत्येक डिव्हाइसेस बद्दल तुम्हाला माहिती घ्यायची आहे. ठीक आहे ना. म्हणजे स्टीम पॉवर प्लांट मध्ये कोणकोणते कॉम्पोनंट्स येतात, कोणकोणते डिव्हाइस असतात, या सर्वांची माहिती तुम्हाला घ्यायची आहे. बॉयलरचे प्रकार, कंडेन्सरचे प्रकार, सर्व तुम्हाला या ठिकाणी शिकायचं आहे. 18 मार्कांचं चॅप्टर बेटा. ठीक आहे ना. जवळपास जर बघितलं ना, तर हे थेरॉटिकल चॅप्टर आहे, जवळपास हे थेरॉटिकल चॅप्टर आहे. तर हे जवळपास जातं तुमचं 27 मार्कच्या आसपास. ठीक आहे, चला. त्यानंतर बेटा हीट ट्रान्सफर अँड हीट एक्सचेंजर. तर हीट ट्रान्सफर म्हणजे काय, तुम्हाला सर्वांना माहिती भाऊ. बघा,
मला सांगा हीट ट्रान्सफरचे 3 मोड आहे. एक आहे कंडक्शन, दुसरा आहे कन्व्हेक्शन आणि तिसरा आहे बेटा रेडिएशन. मी तुम्हाला सांगितलं होतं मागे, तुम्ही जर माझ्याकडून सर्व पहिल्या सेमिस्टर पासून जर तुम्ही माझ्याकडे शिकत असाल ना, बघा बेटा आपलं ऍप्लिकेशन आहे विनिट ट्युटोरियल्स नावाचं, ज्यामध्ये मी तुम्हाला सर्व फर्स्ट इयर पासून तर लास्ट इयर पर्यंत बरोबर आहे भरपूर वेगवेगळ्या ब्रांचेसचे विषय आपल्याकडे अवेलेबल आहे ऑनलाईन क्लासेसचे. बरोबर आहे. चला फर्स्ट इयर तर ऑल ब्रांचेसचे बेटा, ऑल ब्रांचेसचे आणि एकदम कडक शिकवलं बेटा, एकदम जबरदस्त. कारण पोरांनी भरपूर साऱ्या पोरांनी आउट ऑफ मार्क सुद्धा घेतले बेटा. ठीक आहे ना. चला असो, तर मला असं म्हणायचं की मी तुम्हाला शिकवलेलं जे माझ्याकडून पहिल्या सेमिस्टर पासून असेल, फिजिक्स केमिस्ट्री पासून बेसिक फाउंडेशन बॅच 10 रुपयाची आपल्याकडे, तर त्या कोर्समध्ये सुद्धा मी कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन तुम्हाला शिकवलं होतं. की बघा जर समजा मी काय केलं, हा रॉड आहे बेटा, ह्या रॉडचा मी हा एंड जर समजा गरमागरम केला तर थोड्या वेळानंतर इकडचा एंड सुद्धा मला थोडा गरम लागायला लागेल. म्हणजे इकडून इकडे हीट आले, आपली फ्लो झाली, इकडून इकडे एका पॉईंट पासून तर दुसऱ्या पॉईंट पर्यंत आपली हीट फ्लो झाली. तर कशा मार्फत फ्लो झाली, तर व्हायब्रेशन ऑफ मॉलिक्युल्स. हे मॉलिक्युल्स व्हायब्रेट करून इकडची हीट इकडे. वाटलं असं एक काम करा, ते बेसिक फाउंडेशन कोर्स मध्ये जाऊन बघा, ते कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन वाले लेक्चर एकदम भारी आहे. कन्व्हेक्शन म्हणजे काय, तुम्हाला जर दूध गरम करायचंय, तुम्ही दूध डायरेक्ट गॅसवर होता का नाही, तुम्हाला जर दूध गरम करायचं तुम्ही दूध डायरेक्ट गॅसवर होता का नाही, मग तुम्ही भांड्यात दूध टाकता, म्हणजे ते भांड गॅसवर ठेवता, मग तो गॅस त्या भांड्याला गरम करतो, मग ते भांड्याच्या दुधाला गरम करतं. म्हणजे इन शॉर्ट तुम्ही दुधाला गरम करण्यासाठी त्या भांड्याचा वापर केला. तसंच बेटा कन्व्हेक्शन म्हणजे काय, की तुम्ही एखाद्या गोष्टीला गरम करण्यासाठी एखाद्या मीडियमचा वापर करशाल, त्याला म्हणतो आपण कन्व्हेक्शन. आणि रेडिएशन म्हणजे काय, आता समोर तुमची शेकोटी लावलीये, तर मला सांगा शेकोटीमध्ये थंडीचे दिवस आहे, मला सांगा तुम्ही हात डायरेक्ट शेकोटीमध्ये घुसाडायचे आणि काय, अरे वा पाय डायरेक्ट शेकोटीत घुसाडायचे आणि का नाही बेटा, जळून जाईल ना बोते. मग शेकोटी असे दूरवरून फिरवशाल, शेकोटीवरून असे दूरवरून फिरवशाल. बरोबर आहे. म्हणजे त्या शेकोटीमधून हीट तुमच्या बॉडीमध्ये घुसते, कशी, विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेस. सूर्य आपल्यापासून खूप दूर आहे, पण सूर्याची हीट येते आपल्याला लागते, आपल्याला गरम होतं. तर सूर्यापासून आपल्यापर्यंत हीट कशी पोहोचते, विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेस. तर याचा वापर करून हीट ट्रान्सफर करण्याला आणता रेडिएशन. त्या सर्व गोष्टी तुम्ही चॅप्टर नंबर 4 मध्ये शिकणार आहात. तर हे चॅप्टर तुमचं 12 मार्कांना. आणि हीट एक्सचेंज कशी केली जाते, इकडून तिकडून इकडे, त्याच्यात भरपूर टाईपचे हीट एक्सचेंज वगैरे तुम्ही बघशाल. तर हे चॅप्टर तुमचं जाईल बेटा 18 मार्कांना. चला नंतर तुमचं हे नवीन चॅप्टर ऍड केलं बेटा, के स्कीम मध्ये हे नवीन चॅप्टर ऍड केलेलं आहे. बघा तुम्हाला सर्वांना माहिती असेल की आय स्कीमला पॉवर इंजिनिअरिंग अँड रेफ्रिजरेशन हा एक सब्जेक्ट होता आपला. बरोबर आहे. तर त्या सब्जेक्ट मध्ये पहिला चॅप्टर होता इंट्रोडक्शन टू आयसी इंजिन अँड पॉवर सायकल. म्हणजे पॉवर इंजिनिअरिंगचा एक चॅप्टर आता तुम्हाला टाकण्यात आलेला आहे. पॉवरचा एक चॅप्टर तुम्हाला थर्मल मध्ये घुसळून दिला बुडा त्यांनी. ठीक आहे ना. चला असो. तर बघा बेटा आयसी इंजिन म्हणजे काय, इंटरनल कंबशन इंजिन. म्हणजे तुमच्या गाडीचं जे इंजिन आहे, 2 व्हीलर असो, 4 व्हीलर असो, नंतर ट्रक असो, बस असो, काहीही असो बेटा, सर्वांचा इंजिन याला म्हणतात इंटरनल कंबशन इंजिन. म्हणजे ज्याच्यामध्ये आग मधल्यामध्ये राहते, त्याला म्हणतात इंटरनल कंबशन इंजिन. मला सांगा कोणती गाडी चालताना तुम्हाला आग बाहेर दिसतो का, पेट्रोल जळताना दिसतं का असं बाहेर, नाही बेटा. पेट्रोल कुठं जळतं, मध्ये जळतं. बरोबर आहे. सिलेंडरच्या मध्ये जळतं. मग याला म्हणतात बेटा इंटरनल कंबशन इंजिन. म्हणजे 2 व्हीलर 4 व्हीलर बद्दल त्या वेगवेगळ्या सायकल. मग 2 व्हीलर मध्ये जर बघितलं आपण तर 2 व्हीलर चालते आपली पेट्रोलवर, तर पेट्रोलवाली सायकल म्हणजे ऑटो सायकल. ज्या गाड्या डिझेलवर चालतात, 4 व्हीलर असो, समजा बस ट्रक असो, तर डिझेलवर चालतात, तर त्यासाठी तुम्हाला शिकायची डिझेल सायकल. मग ऑटो सायकल काय, डिझेल सायकल काय, ड्युअल सायकल काय असते. ठीक आहे ना. या सर्व सायकल, वेगवेगळ्या कार्नॉट सायकल काय असते, या सर्व सायकल्स तुम्ही शिकणार आहे बेटा या चॅप्टरमध्ये. इंटरनल कंबशन इंजिन काय असतं, इंजिन कसं वर्क करतं, 4 स्ट्रोक कोणते असतात, सक्शन, कॉम्प्रेशन, एक्सपान्शन, एक्झॉस्ट. ठीक आहे ना. पिस्टन खाली येतं किंवा वरती जातं, खाली येतं वरती येतं. मग हे काय काय होतं, संपूर्ण इंजिन कसं वर्क करतं, कोणकोणत्या सायकलवर वर्क करतं, हे तुम्ही शिकणार बेटा चॅप्टर नंबर 5 मध्ये, जे आहे तुमचं 12 मार्कांना आणि 18 मार्कांपर्यंत हे चॅप्टर तुमचं जाणार आहे बेटा. तर अशा प्रकारचा सुंदरसा सब्जेक्ट आहे ज्याचं नाव आहे थर्मल इंजिनिअरिंग. ठीक आहे. चला तर आय होप सो हे सर्व 5ही चॅप्टर तुम्हाला सर्वांना थोडं तर आयडिया आली असेल की तुम्हाला या थर्मल इंजिनिअरिंग या सब्जेक्ट मध्ये नेमकं काय शिकायचं आहे. ठीक आहे ना. चला तर आपल्या ऍप्लिकेशनवर रेकॉर्डेड कोर्स आहे बेटा, प्रॉपर फॉर्मॅटमध्ये सर्व रेकॉर्ड चालू आहे, रेकॉर्डिंग वगैरे सुरू आहे बेटा. ठीक आहे ना. मग त्यामध्ये तुम्हाला काय काय मिळेल, तर सर्वात पहिले तुम्हाला ऑल कॉन्सेप्च्युअल लेक्चर मिळतील बेटा, फुल्ली रेकॉर्डेड, पूर्ण सिलेबस तुमचा कंप्लीट केला जाईल. त्यानंतर थेरीच्या नोट्स तुम्हाला मी देऊन देईल, प्रिंटेबल थेरी नोट्स राहतील. नंतर फॉर्म्युलाच्या नोट्स, जर न्यूमेरिकल जेवढे न्यूमेरिकल्स आहे तर फॉर्म्युलाची नोट्स सुद्धा मी तुम्हाला बनवून देऊन देईल. व्हेरी IMP प्रॅक्टिस पेपर, टेस्ट सिरीज तुमची राहील, प्रॉपर चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज सुद्धा मी तुम्हाला टाकून देईल. त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. आता बघा जेवढे आता तुमची नवीन स्कीम असल्यामुळे जेवढे अवेलेबल असतील किंवा समजा असे काही क्वेश्चन की जे येऊ शकतात, गेस्ट पेपर म्हणता ना तुम्ही त्याला, हे देऊन देईल. म्हणजे
3-4 पेपर देऊन देईन तुम्हाला माझेवाले, ठीक आहे ना, त्याच्यातूनच करा, त्याच्यातूनच येणार तुमचं, ठीक आहे ना. मॉडेल आन्सर पेपर जेवढे अवेलेबल असेल तेवढे देऊन देईल बेटा मी, ठीक आहे ना. आणि IMP क्वेश्चन बँक जेवढी बी क्वेश्चन बँक देईल तेवढी करून जा बेटा, ठीक आहे ना. बघा जास्त काही देत नाही, बघा जेवढे क्वेश्चन मी टेस्ट सिरीज मध्ये टाकेल ना तेवढे जरी करून गेले तर तुम्ही मॅक्सिमम स्कोर करू शकता बेटा, ठीक आहे ना. आणि जर नोट्स जर पूर्ण केल्या तर आनंदाची गोष्ट आहे, ठीक आहे. चला तर आय होप सो तुम्हाला संपूर्ण गोष्टी या क्लिअर वगैरे झाल्या असाव्या. तर बघा बाळांनो, तर आपल्या ऍप्लिकेशनला डाउनलोड करून घ्या बेटा, आणि भरपूर सारं प्रॉपर सर्व काही गोष्टी शिकवल्या गेलेल्या आहे, ठीक आहे ना. आणि असंच नाही तर भरपूर सारे अजून सुद्धा विषय आहे आपल्याकडे, ठीक आहे ना. SOM आहे, FMM आहे, ठीक आहे ना. भरपूर सारे बॅकलॉगचे सब्जेक्ट आपल्याकडे अवेलेबल आहे, सर्व काही अवेलेबल बेटा. एकदा चेकआउट करा, फ्री ऑफ कॉस्ट आहे. ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे पैसे लागत नाही, किंवा डेमो लेक्चर पाहण्याचे सुद्धा पैसे लागत नाही, फ्री डेमो लेक्चर दिलेले आहे. एकदा बघा, आवडलं तरच कोर्स परचेस करा बेटा, ठीक आहे. चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.